नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही एक यूट्यूबर असाल किंवा कंटेंट क्रिएटर असाल, व्लॉगर असाल आणि एखादा चांगला माईक जर शोधत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की अगदी ₹1000 आतमध्ये एक चांगला आणि बेस्ट माईक कोणता राहू शकतो, यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर एक चांगला आणि बेस्ट वायरलेस माईक जो आहे तो ग्रीन ॲरोचा आहे. यामध्ये हा माईक तुम्हाला ₹1000 आतमध्ये पाहायला मिळेल. अगोदर याचे स्पेसिफिकेशन पाहूयात. त्यानंतर या माईकचं अनबॉक्सिंगही आपण करणार आहोत. यामध्ये ग्रीन ॲरोचा माईक आहे. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे इंडिकेटर दिलेले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला याला चार्ज केल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर दिसतं. यामध्ये 3 लेव्हलचं नॉईज कॅन्सलेशन देण्यात आलेलं आहे आणि 2 प्रकारचे फिल्टर तुम्हाला देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही 3 प्रकारचे नॉईज कॅन्सलेशन फिल्टर वापरू शकता. लेव्हल 1, त्याच्यानंतर लेव्हल 2 आणि लेव्हल 3. तर याची जी बॅटरी लाईफ आहे ती 6 तासाची आहे आणि 1.5 तासामध्ये हा माईक पूर्णपणे चार्ज होतो. तर यासाठी तुम्हाला सेटिंग कशी करायची आहे तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही iPhoneसाठी वापरत असाल तर या प्रकारे तुम्हाला सेटिंग करायची आहे. फक्त तुम्हाला OTG एनेबल करायचं आहे आणि ग्रीन लाईट ज्यावेळेस तुमची ब्लिंक करायची थांबेल त्यावेळेस तुमचा वायरलेस माईक कनेक्ट झालेला आहे. तुम्ही त्यामध्ये बोलू शकता. चला तर मग या माईकची अनबॉक्सिंग करू. तर अशा प्रकारचा हा ग्रीन ॲरोचा वायरलेस मायक्रोफोन म्हणजे माईक आहे. यामध्ये यामध्ये पाहू शकता युजर मॅन्युअल देण्यात आलेलं आहे. वॉरंटी कार्ड आहे. त्यानंतर हा तुमचा वायरलेस माईक आहे, ज्यामध्ये एक फिल्टर दिलेला आहे. हे दुसरे एक फिल्टर तुम्ही पाहू शकता यामध्ये आणि चार्जिंगसाठी हे केबल देण्यात आलेलं आहे आणि याचं कनेक्टर टाइप सी हे तुम्हाला तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायचं आहे. मोबाईलला कनेक्ट केल्यानंतर ही जी लाईट आहे ती ब्लिंक होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तुम्हाला हा जो माईक आहे तो इथून स्टार्ट करायचा आहे. स्टार्टसाठी तुम्हाला याला पाठीमागे इथं बटन देण्यात आलेलं आहे. ते ऑन करायचं आहे तुम्हाला. इथं पाहू शकता ही ग्रीन लाईट ब्लिंक करत आहे. ज्यावेळेस तुम्ही माईक कनेक्ट कराल त्यावेळेस ही ग्रीन लाईट ब्लिंक करायची थांबल्यानंतर तुमचा माईक कनेक्ट होण्यासाठी रेडी आहे. आता आपण मोबाईलला हे कनेक्ट करूयात आणि यानंतर याचा आवाज पाहूयात कसा येतो. हा अगोदरचा जो व्हिडिओ होता तो विदाऊट माईकचा होता. त्यानंतर आता आपण माईक कनेक्ट करत आहोत. पाहू शकता ही जी ग्रीन लाईट आहे ती ब्लिंक होण्याची थांबलेली आहे. यामध्ये जर तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन फिल्टर जर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त याच्यावरती प्रेस करायचं आहे. एक वेळेस जर आपण प्रेस केलं तर तुमचं लेव्हल 1 नॉईज कॅन्सलेशन सुरू होणार आहे. त्यानंतर 2 वेळेस जर केलं तर लेव्हल 2 नॉईज कॅन्सलेशन सुरू होणार आहे आणि 3 वेळेस क्लिक केल्यानंतर तुमचं 3 वेळेसचं नॉईज कॅन्सलेशन सुरू होणार आहे. तर आपण पाहूयात आता याचा आवाज कसा येतो. तर आता हा जो व्हिडिओ आहे तो या माईकमधून सुरू आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की हा माईकचा आवाज तुम्हाला कसा येत आहे आणि या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो विदाऊट माईक होता. तो आवाज कसा येत आहे. जर हा माईक तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टॅग प्रॉडक्टमध्येही दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही हा माईक खरेदी करू शकता.